नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर, मी प्राध्यापक एस.आर. वाकुडकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण 6 न्यायमंडळाची भूमिका अभ्यासणार आहोत आणि या आधीच्या तासामध्ये आपण या प्रकरणातील न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, त्याचबरोबर भारतातील न्यायव्यवस्था, त्याचबरोबर न्यायमंडळ आणि त्यांची कार्ये हे मुद्दे अभ्यासलेले आहेत। यामध्ये आपण न्यायमंडळाने भारतीय नागरिकांना मूलभूत हक्काबरोबरच भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना काही कायदेशीर सुद्धा हक्क दिलेले आहेत। त्या हक्काचं आज आपण इथे उहापोह करणार आहोत। तर हे जे हक्क आहेत हे भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या मूलभूत हक्क व कायदेशीर हक्क संरक्षणासाठी विशेष आदेश म्हणजेच रिट्स जारी करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आपल्याला इथे दिलेला दिसून येईल। नागरिकांनी त्यांच्या हक्काचे जर उल्लंघन होत असेल अशी तक्रार केली तर न्यायालयाला हा आदेश देण्याचे अधिकार दिलेले आपल्याला दिसून येतील। या अधिकारामध्ये भारतीय संविधानाने आपल्याला दिसतं की देहोपस्थिती, त्याचबरोबर परमादेश, प्रतिषेध, अधिकारपुच्छा आणि प्राकर्षण अशा 5 प्रकारचे जे आहेत कायदेशीर अधिकार हे भारतीय नागरिकांना दिलेले आपल्याला दिसून येतील। तर देहोपस्थिती, हॅबेस कॉर्पस या अधिकाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या अधिकाराच्या अन्वये एखादी व्यक्ती जी आहे या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की नाही हे तपासण्याचा जो अधिकार आहे हा न्यायालयाला दिलेला आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांना अथवा इतर व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तीस या कायद्यानुसार त्यांना न्यायालयात जे आहे हजर राहण्याचे आदेश या अधिकारानुसार न्यायालय यांना देऊ शकतं। त्यानंतर दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे परमादेश, यालाच आपण मॅन्डेमस असं सुद्धा म्हणतो। तर या अधिकारानुसार आपण बघतो की न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास किंवा जे शासकीय विभाग आहेत यांना असा जाब विचारू शकतो की तुम्ही किंवा जे अधिकाऱ्यांना नेमून दिलेले काम आहेत या काम करण्याचा आदेश या परमादेशानुसार हे न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना किंवा शासकीय विभागाला देऊ शकतं। त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे प्रतिषेध, प्रोहॅबिटिशन। यामध्ये आपण बघतो की जे कनिष्ठ न्यायालय आहेत या कनिष्ठ न्यायालयाचं त्यांचे जे अधिकार क्षेत्र आहेत या अधिकार क्षेत्राव्यतिरिक्त जर एखादा खटला त्या न्यायालयात चालत असेल किंवा त्या न्यायालयाकडून त्यांच्या अधिकार क्षेत्राचे जर उल्लंघन होत असेल तर अशा वेळेस वरिष्ठ न्यायालय तो खटला त्या न्यायालयाला चालवण्यास मज्जाव हा या अधिकारानुसार करत असतो। त्यानंतरचा जे रिट्स आहे ते म्हणजे अधिकारपुच्छा, क्यू वॉरंट। आता या रिट्सनुसार या आदेशाद्वारे सदर अधिकार पदावर एखाद्या अधिकाऱ्यास राहण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न त्या अधिकाऱ्याला न्यायालय या रिट्सनुसार
विचारू शकतं. त्यानंतर 5 नंबरचं जे रिट्स आहे ते म्हणजे प्राकर्षण. यामध्ये आपण बघतो की या आदेशान्वये वरिष्ठ न्यायालय काय करतात, जर एखादा खटला चालू असेल आणि त्या खटल्याची जर कागदपत्रे कनिष्ठ न्यायालयाकडून या अधिकारानुसार ते त्यांच्या स्वतःकडे मागवून घेऊ शकतात. यानंतरचा या पाठातला जो नवीन मुद्दा आहे तो म्हणजे न्यायालयीन सक्रियता. या न्यायालयीन सक्रियतामध्ये आपण बघतो की सामान्यतः न्यायालयात येणारे खटले जे आहेत हे खटले एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीशी संबंधित असतात किंवा त्या व्यक्तीने बाधित झालेली असते आणि तिने स्वतः तक्रार केलेली असते किंवा याचिकेच्या रूपात ही तक्रार ते दाखल करू शकतात. परंतु न्यायालयीन सक्रियतेच्या बाबतीत अधिक जर पाहायचं झालं तर गेल्या काही दशकात परिस्थिती बदललेली आपल्याला दिसून येईल आणि त्याचबरोबर भारतीय न्यायमंडळाने त्यांच्या कार्याची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती वाढवलेली आपल्याला इथे दिसून येते. या माध्यमातूनच उदाहरण बघू शकतो आपण की सार्वजनिक दृष्ट्या जे महत्त्वाचे विषय आहेत या महत्त्वाच्या विषयामध्ये कोणताही व्यक्ती की ज्या व्यक्तीचा त्या विषयाशी स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा संबंध नाही असाही व्यक्ती आता या विषयामध्ये याचिका ही दाखल यानुसार करू शकतो. आणि ही जे याचिका दाखल केली जाते या याचिकेलाच जनहित याचिका जनहित याचिका असं सुद्धा इथे म्हटलं जातं. तर काही वेळा न्यायालय कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना सुद्धा स्वतः सार्वजनिक विषयामध्ये दखल घेऊन त्या बाबतीत दावा जो आहे तो दाखल करताना आपल्याला इथे दिसून येतात. आणि हा जो दावा स्वतःहून दाखल केला जातो या न्यायालयाने घेतलेल्या निर्णयालाच आपण इथे न्यायालयीन जे सक्रियता आहे असं सुद्धा म्हणत असतो. कार्यकारी मंडळ आणि त्याचबरोबर त्यांचा जो अधिकार आहे हा अधिकार कसा वापरतात, त्याचबरोबर पूर्वी न्यायमंडळ जे आहे पूर्वी न्यायमंडळ विशिष्ट मर्यादेपलीकडे लक्ष देत नसे, परंतु आता न्यायमंडळ हे न्यायदानाच्या कार्याव्यतिरिक्त सुद्धा अनेक कामे करताना आपल्याला इथे दिसून येतं. त्यामध्ये आपण बघितलं तर एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केलेली असेल, त्याचबरोबर राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली असेल, त्याचबरोबर यासारख्या ज्या अनेक गोष्टी आहेत या अनेक गोष्टीमध्ये याआधी न्यायालय हस्तक्षेप करत असताना आपल्याला दिसत नव्हते. परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला न्यायालयीन सक्रियतेमुळे कार्यकारी मंडळाने घेतलेले जे अनेक निर्णय आहेत या निर्णयाचा जो कायदेशीरपणा आहे तपासण्याचं काम आज न्यायमंडळ हे करताना दिसत आहे. यामध्ये अनेक वेळा कार्यकारी मंडळाने निर्धारित केलेली कालावधीत कोणती आणि कशी कार्यवाही करावी यासाठी आज रोजी न्यायालय निर्देश देत असताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर न्यायालयीन सक्रियतेचं अजून जर उदाहरण बघायचं तर न्यायालयीन सक्रियतेवर बरीच चर्चा आज होताना आपल्याला दिसून येईल. तर या चर्चेमध्ये आपण बघतो की काही जणांच्या मते कार्यकारी मंडळ
आणि त्यांची जी कामे आहेत या कामे यथायोग्य पद्धतीने करत नसल्यामुळे न्यायमंडळाला जे आहे या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणे भाग पडताना आपल्याला दिसून येतील। त्याचबरोबर काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की न्यायमंडळ जे आहे त्यांना जे दिलेले अधिकार आहेत या अधिकारांचा वापर, या अधिकारांच्या ज्या सीमा आहेत ह्या सीमा पार करत आहे आणि कार्यकारी मंडळांच्या जे अधिकार क्षेत्र आहेत या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करताना आपल्याला इथे दिसत आहे। यामध्ये न्यायालयीन सक्रियतेचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघू शकतो की विविध बाबतीत न्यायालयाने न्यायालयीन सक्रियता ही दाखवलेली आपल्याला दिसून येईल। त्यामध्येच उदाहरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जे आहे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळात काही सुधारणा न्यायालयाने स्वतःहून केल्याचं आपल्याला दिसून येईल। यामध्ये आपण बघतो की भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, मॅच फिक्सिंग घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकरणं घडली आणि त्या माध्यमातून न्यायालयाने आपल्याला दिसून येईल की इथे लोढा समितीची स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातून नियामक मंडळाचा जो कारभार आहे हा कारभार सुधारण्याचा इथे प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। त्याचाच एक भाग म्हणून आपण बघतो की याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष नेमताना तो अध्यक्ष हा कुठल्या तरी राजकीय पक्षाचा असायचा, परंतु लोढा समितीच्या नंतर या नियामक मंडळामध्ये सुधारणा केल्यानंतर जो आज BCCI मध्ये अध्यक्ष निवडला जातो हा खेळाशीच निगडीत, क्रिकेटशीच निगडीत असला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर या न्यायालयीन सक्रियतेमध्ये आणखी दुसरं जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघतो की सिनेमागृहामध्ये राष्ट्रगीत हे आज आपल्याला सिनेमा चालू होण्याच्या अगोदर लावल्याचं दिसून येईल। यामध्ये 2016 साली सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये न्यायालयाने असं म्हटलं की भारतातील जे सर्व सिनेमागृह आहेत या सिनेमागृहामध्ये चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवले जावे आणि हे राष्ट्रगीत वाजवत असतानाच या चित्रपटगृहामध्ये किंवा सिनेमागृहामध्ये उपस्थित जे सर्व लोक आहेत या सर्व लोकांनी राष्ट्रगीताशी किंवा राष्ट्रगीताला मानवंदना द्यावी। त्यानंतर दुसरा जो त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन। आता आपण बघतो की लिखित संविधान हा देशातील सर्वोच्च कायदा असल्याचं आपल्याला इथे दिसून येतं आणि त्याचबरोबर संसदेने जे तयार केलेले कायदे आहेत या कायद्याचा जो दर्जा आहे हा दुय्यम असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल आणि हे संसदेने जे केलेले कायदे आहेत हे संसदेने केलेले कायदे संविधानाशी एकरूप आहेत की नाही, संविधान रूप असलेच पाहिजे असं इथे म्हटलं गेलं, परंतु ते जर संविधान रूप नसतील किंवा संविधानाशी सुसंगत नसतील तर अशा संविधानातील ज्या तरतुदी आहेत ह्या तरतुदी आणि मूल्ये निरर्थक इथे ठरल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणूनच संविधानाने कायदे हे संविधानानुसार असले पाहिजे असं म्हटलं। त्याचबरोबर संविधान रूप जे नसलेले कायदे आहेत हे कायदे अवैध घोषित करून त्यांची कार्यवाही करण्यास मनाई यानुसार
केली जाऊ शकते किंवा याचा अधिकार या संस्थेला असला पाहिजे, तरच संविधानाचे जे उल्लंघन करणारे कायदे आहेत हे निर्माण होऊ शकणार नाहीत। आणि याच माध्यमातून लिखित संविधानात असलेले जे लोकशाही देश आहेत या अधिकार न्यायमंडळाला दिल्या गेल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। आणि या माध्यमातून आपण बघतो की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेने जे बनवलेले कायदे आहेत या कायद्याची संविधानाशी सुसंगत आहे की नाही ते तपासून पाहणे आणि संविधानाशी सुसंगत नसलेला कायदा घटनाबाह्य घोषित करण्याचा जो न्यायमंडळाला दिलेला अधिकार आहे या अधिकारालाच न्यायालयीन पुनर्विलोकन असे सुद्धा म्हटले गेलेलं आहे। तर हा जो न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे हा न्यायमंडळालाच का देण्यात यावा, तर यामागे सुद्धा कारण असल्याचं आपल्याला दिसून येईल। कारण कायदा जर करायचा असेल तर या कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण बघतो की कार्यकारी मंडळ आणि त्याचबरोबर संसद या दोन अंगाचा समावेश असतो आणि त्यामुळे या कायद्याची तपासणी करण्याचे जे अधिकार आहेत हे कायदे मंडळाला किंवा हे कार्यकारी मंडळाला किंवा संसदेला देणे हे योग्य ठरणार नाही। आणि त्यामुळेच आपण बघतो की या कायदे करण्याच्या मागे यांचा पूर्वग्रह सुद्धा असू शकतो आणि त्यामुळेच हे जे कायदे आहेत हे कायदे पडताळण्यासाठी न्यायमंडळ कायदा करण्याचा किंवा जे संसदेने केलेले कायदे आहेत या केलेल्या कायद्याचा न्यायमंडळात कुठलाही सहभाग नसतो आणि ते सहभागी नसल्यामुळे ते स्वतंत्र असते। म्हणूनच हे जे अधिकार आहे हे अधिकार न्यायमंडळाला देण्यात आल्याचे आपल्याला इथे दिसून येईल। त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा मध्ये आपण बघतो की सुरुवातीला 1803 मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकेमध्ये मार्बरी विरुद्ध मॅडिसन हा खटला चालवला गेला आणि या खटल्यात अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने प्रथमतः काँग्रेसने जे केलेला कायदा आहे हा कायदा घटनाबाह्य इथे ठरवलेलं आपल्याला दिसून येते। यामध्ये खरे पाहता आपण बघतो की अमेरिकन जे संविधान आहे या अमेरिकन संविधानात न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आपल्याला दिसून येत नाही, परंतु हा जो न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे हा अधिकार सूचित केल्याचा आपल्याला इथे दिसून येईल। यानंतर अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या हा जो पुनर्विलोकनाचा अधिकार जो आहे या पुनर्विलोकनाच्या अधिकाराला आजपर्यंत कोणीही आव्हान दिलेले नसल्याचं आपल्याला इथे दिसून येतं। कारण जे संविधान आहे या संविधानाचे श्रेष्ठत्व अबाधित राहण्यासाठी असा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असणे हे गरजेचं असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। आता हा जो मार्बरी विरुद्ध मॅडिसन हा जो खटला होता हा नेमका काय आहे, तर विल्यम मार्बरी हे जे अमेरिकन उद्योजक आहेत या अमेरिकन उद्योजकाची नियुक्ती ही त्यावेळेस असलेले अध्यक्ष जॉन ॲडम यांनी न्यायव्यवस्थेत केलेली होती आणि त्यानंतर यांची जी नियुक्ती झाली यांच्या नियुक्तीनंतर निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये जे पूर्व अध्यक्ष होते जॉन ॲडम यांचा पराभव झाला आणि त्यानंतर नवीन अध्यक्ष हे तिथं सत्तेत आले आणि हे सत्तेत आलेले जे अध्यक्ष आहेत थॉमस जेफरसन या नवीन अध्यक्षाने नियुक्तीचे जे कामी पाहतात त्यांचं नाव आहे मॅडिसन या मंत्र्याला मार्बरी यांची जी नियुक्ती आहे ही नियुक्ती रद्द करण्याचे
इथे आदेश दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून ही नियुक्ती रद्द झाली आणि जे मारबरी आहेत यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेलेले आपल्याला दिसून येतात. सर्वोच्च न्यायालयाने जे सरन्यायाधीश आहेत या सरन्यायाधीशांनी जॉन मार्शल यांनी मारबरी यांची नियुक्ती ही जी आहे ही कायदेशीर असल्याचे सांगितले आणि त्या माध्यमातून त्यांना नियुक्तीपत्र जे आहे हे देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर या नियुक्तीच्या माध्यमातून हे जे मारबरी आहेत हे कनिष्ठ न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यामुळे हा जो कायदा होता हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने इथे घटनाबाह्य ठरवल्याचं आपल्याला दिसून येईल. आता हे जे न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, ज्या देशात अलिखित संविधान आहे, उदाहरणार्थ UK झाला, युनायटेड किंगडम, या अशा देशामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे या अधिकार या देशामध्ये नसल्याचं आपल्याला दिसून येईल. कारण त्या देशामध्ये एकच कायदा हा सर्वोच्च मानला जात नाही. म्हणून संसदेचे जे कायदे आहेत हे कायदे सर्वोच्च कायद्याशी सुसंगत आहेत किंवा नाहीत हे तपासणे हे इथे शक्य होत नाही. त्यामुळे अलिखित संविधानाच्या देशामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन हा कायदा इथे असल्याचं दिसून येत नाही. या नंतर भारतीय संविधानामध्ये सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे तो अमेरिकेप्रमाणेच लिखित स्वरूपात स्पष्टपणे नमूद केलेला नाही, परंतु ज्या प्रकारे अमेरिकेने तो सूचित केलेला आहे त्याच प्रकारे भारतामध्ये सुद्धा तो सूचित केलेला असल्याचा आपल्याला दिसून येईल. सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत आपण बघतो की अनेक प्रकरणामध्ये संसदेने जे केलेले कायदे आहेत या कायदे संविधानाशी सुसंगत नाही असे ठरवून त्यांना आजपर्यंत घटनाबाह्य घोषित केल्याचं आपण इथे बघत असतो. याच माध्यमातून आपण बघतो की भारतीय संविधानासंदर्भात संविधान दुरुस्त्या ह्या घटनाबाह्य ठरवता येतात का, हा महत्वाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्याच्या निकालामध्ये स्पष्ट केल्याचं आपल्याला इथे दिसून येईल. या निकालात न्यायालयाने भारतीय संविधानाला जी मूळ संरचना आहे ती स्पष्ट केली, तसेच संसदेने केलेल्या संविधानात दुरुस्त्या ह्या मूळ संरचनेशी सुसंगत असल्या पाहिजे. त्याचबरोबर त्या संविधान रूप जर नसतील तर सर्वोच्च न्यायालय त्यांना घटनाबाह्य जे ठरवू शकतो किंवा घोषित करू शकतो आणि त्याच माध्यमातून संविधान दुरुस्त्या ह्या घटनाबाह्य ठरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आता आपल्याला भारतामध्ये सुद्धा सर्वसामान्य झाल्याचं इथे दिसून येईल. आता हा जो या संसदेने केलेल्या कायद्याशी जो खटला आहे किंवा जे केलेले कायदे आहेत हे घटनाबाह्य ठरवता येतात का, याबद्दल एक खटला जो आहे केशवानंद भारती खटला जो 1973 मध्ये दाखल झाला होता आणि तो मूलभूत अधिकाराच्या संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येईल. यामध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्यात संविधानात जी 24वी घटनादुरुस्ती झाली या घटनादुरुस्तीला आव्हान दिल्या गेल्याचं आपल्याला इथे दिसून येईल. या घटनादुरुस्तीनुसार संसदेला मूलभूत हक्कात संशोधन करण्याचा हक्क दिला गेला असल्याचं आपल्याला दिसून येईल आणि त्या माध्यमातून संसदेला संविधानाच्या जे मूलभूत घटक आहेत या मूलभूत घटक तसेच मूलभूत तरतुदीमध्ये संशोधन करण्याचा अधिकार आहे का
हे सर्वोच्च न्यायालयाला या खटल्यातून ठरवायचे होते आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला हे ठरवत असताना असा निर्णय दिला की संसदेला मूलभूत हक्कासकट ज्या सर्व तरतुदी आहेत यामध्ये संशोधन करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु याला संविधानाची जे मूलभूत चौकट आहे हे बदल करत असताना ही मूलभूत संविधानाची जे चौकट आहे ही बदलता येणार नाही असं या खटल्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केल्याचं आपल्याला दिसून येईल. आपण बघतो की न्यायमंडळाच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने न्यायमंडळ हा शासनाचा जो आहे हा सर्वात महत्वाचा भाग असल्याचं आपल्याला दिसून येईल आणि हा जो विभाग आहे हा संविधानाचे व नागरिकाचे मूलभूत हक्काचे संरक्षण करत असतो. सामान्य माणूस जर न्याय मिळवण्यासाठी न्यायमंडळावर अवलंबून असल्याचं आपल्याला इथे दिसून येईल. न्याय देण्यासाठी न्यायमंडळ सक्षम आहे ही जे नागरिकांमध्ये भावना आहे हीच नागरिकांमध्ये असलेली सुरक्षित भावना तत्पर आणि निपक्ष न्यायावर लोककल्याण अवलंबून असल्याचे आपल्याला इथे दिसून येईल. अशा प्रकारे आपण न्यायमंडळाची भूमिका या प्रकरणामध्ये न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, भारतातील न्यायव्यवस्था, त्याचबरोबर न्यायमंडळाची कार्ये, न्यायालयीन सक्रियता, रिट्स आणि न्यायालयीन पुनर्विलोकन अशा विविध घटकाचा या प्रकरणामध्ये आपण अभ्यास इथे केलेला आहे. अशा प्रकारे न्यायमंडळाची भूमिका हे प्रकरण आपलं इथं संपलं. धन्यवाद.